विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री या टॉपिक मधील सर्वात शेवटचा भाग ईएमएफ सिरीज अभ्यासणार आहोत. या स्लाइड मध्ये आपल्याला ही संपूर्ण ईएमएफ सिरीज दिसून येते. याच्यामध्ये आपल्याला 3 कॉलम्स दिसतात. पहिल्या कॉलम मध्ये इलेक्ट्रोड्स आहेत, दुसऱ्या कॉलम मध्ये ह्या इलेक्ट्रोड्सच्या हाफ रिॲक्शन्स आहेत, पण ह्या सर्व हाफ रिॲक्शन्स रिडक्शन कन्सिडर करून दिलेले आहेत. तिसऱ्या कॉलम मध्ये आपल्याला त्याच्या स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियलच्या व्हॅल्यूज दिसून येतात. जर आपण ही ईएमएफ सिरीज नीट ऑब्झर्व केलं तर आपल्या लक्षात येतं की सर्वात मधोमध स्टँडर्ड हायड्रोजन गॅस इलेक्ट्रोड पुट केलेला आहे की ज्याची ईएमएफ व्हॅल्यू 0 आहे. त्याच्यावरचे जे सगळे इलेक्ट्रोड्स आहेत त्यांच्या व्हॅल्यूज पॉझिटिव्ह आहेत. त्याच्या खाली असणाऱ्या इलेक्ट्रोड्सची ऑब्व्हियसली व्हॅल्यू निगेटिव्ह असणार आहे. जर आपण पहिला इलेक्ट्रोड बघितला तर तो फ्लोरीन आहे. आपल्याला माहिती आहे फ्लोरीनच्या आउटरमोस्ट ऑर्बिटलमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स असतात. त्यामुळे फ्लोरीन एक इलेक्ट्रॉन कसंही ऍक्सेप्ट करून इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन मिळवणार आहे आणि त्यामुळं हा सगळ्यात स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट असणार आहे की जो आपण आपल्या सिरीजमध्ये सर्वात प्रथम अरेंज केलेला आहे. सगळ्यात शेवटी जर बघितला तर लिथियम आहे. लिथियमचं कॉन्फिगरेशन आपल्याला माहिती आहे 2-1 या पद्धतीने असणार आहे. आपल्या आउटर ऑर्बिटल मधला एक इलेक्ट्रॉन लिथियम इझिली देऊन टाकणार आहे आणि इनर्ट गॅसचं कॉन्फिगरेशन मिळवणार आहे. त्याचमुळं तो सगळ्यात शेवटी अरेंज केलेला आपल्याला दिसून येतो. जर SHEच्या वरचे जर सर्व आपण इलेक्ट्रोड्स बघितलो तर त्याच्यामध्ये फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे सर्व नॉन मेटल्स आणि त्याच्यासोबतच काही मेटल सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. परंतु SHEच्या खालचे जे सगळे इलेक्ट्रोड्स आपण बघितलो तर ते सर्वच्या सर्व मात्र आपल्याला मेटल्स दिसून येतात. तर अशा प्रकारची ही ईएमएफ सिरीज आहे की ज्याचे आपण पुढच्या स्लाइड्स मध्ये अभ्यास करणार आहोत. काय बघा ईएमएफ सिरीजची डेफिनेशन: अरेंजमेंट ऑफ इलेक्ट्रोड्स विथ देअर हाफ रिॲक्शन इन डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर स्टँडर्ड पोटेन्शियल. बघितलो आपण सिरीज मध्ये पहिल्या कॉलम मध्ये इलेक्ट्रोड्स, दुसऱ्या कॉलम मध्ये त्यांच्या हाफ रिॲक्शन्स आणि तिसऱ्या कॉलम मध्ये डिक्रीजिंग ऑर्डरनं त्यांचे स्टँडर्ड पोटेन्शियल दिलेले आहेत. हेच आपण आपल्या या डेफिनेशन मध्ये मांडलेलो आहोत. आपली जी ही ईएमएफ सिरीज आहे त्याचे जे फीचर्स आहेत, काय काय फीचर्स आहेत बघा. तर ज्या रिॲक्शन्स दिल्या आहेत त्याच्या डाव्या बाजूचे जर आपण एलिमेंट बघितले तर ते ऑक्सिडायझिंग एजंट्स असणार आहेत आणि उजव्या बाजूचे जे सबस्टन्सेस किंवा एलिमेंट्स दिलेले असतील ते रिड्युसिंग एजंट्स असणार आहेत. SHE की ज्याचा ईएमएफ 0 आहे तो सर्वात मधोमध दिलेलो आहोत. हायर इनॉट व्हॅल्यूज असेल तर तो सबस्टन्स काय करणार आहे, तो रिड्यूस करणार आहे. त्याच्या खालच्या सर्व सबस्टन्सला इझिली रिड्यूस करणार आहे. आणि ज्याची इनॉट व्हॅल्यू लहान आहे तो काय करणार आहे, तो इझिली ऑक्सिडाइज करणार आहे. त्याच्या वरचे जे सबस्टन्सेस आहेत त्यांना ऑक्सिडाइज करणार आहे. ऍप्लिकेशन सर्वात जास्त महत्वाचे आहेत. परीक्षेला ऍप्लिकेशन्स विचारले जातात. काय काय ऍप्लिकेशन्स आहेत बघा. पहिलं ऍप्लिकेशन आहे रिलेटिव्ह स्ट्रेंथ ऑफ ऑक्सिडायझिंग एजंट्स. तर या ठिकाणी लेफ्ट हँड साईडला जे आहेत ते ऑक्सिडायझिंग एजंट हे आपण बघितलेलोच आहोत. ज्यांची इनॉट व्हॅल्यू जास्त आहे ते ऑक्सिडायझिंग एजंट्स आहेत. ते त्याच्या खालचे जे इलेक्ट्रोड्स आहेत त्यांना काय करणार आहे, रिड्यूस करणार आहे. दुसरं बघा रिलेटिव्ह स्ट्रेंथ ऑफ रिड्युसिंग एजंट्स. राईट हँड साईडला दिलेले आहेत ते सर्व रिड्युसिंग एजंट्स असणार आहे. स्मॉलर व्हॅल्यूज असतील तर ते स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट्स आहेत, ते त्याच्या वरच्यांना इझिली रिड्यूस करणार आहे. तिसरं ऍप्लिकेशन आहे स्पॉन्टेनिटी ऑफ रिॲक्शन. इनॉट ऑफ अ सेल आपल्याला रिलेशन माहिती आहे. इनॉट ऑफ अ सेल इज इक्वल टू इनॉट फॉर कॅथोड मायनस इनॉट फॉर एनोड. जर आपल्याला कुठलाही सेल अरेंज करायचा असेल तर ह्या सिरीजच्या साह्याने आपण अरेंज करू शकतो. कॅथोड जे आणि एनोड कुठले ते आपण आधी ठरवून घ्यायचं आणि जर आपण त्यांच्या व्हॅल्यूजनं इनॉट फॉर सेल कॅल्क्युलेट केलं आणि ती व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह असेल तरच तो सेल वर्क करणार आहे आणि तो स्पॉन्टेनियस असणार आहे. जर व्हॅल्यू निगेटिव्ह असेल तर तो सेल कधीच वर्क करणार नाही. त्यामुळे ईएमएफ सिरीज यूज करून आपण सेलची स्पॉन्टेनिटी फाइंड आउट करू शकतो. आता ही ईएमएफ सिरीज वापरताना जनरल रूल्स आहेत.
पहिला रूल काय, ऑक्सिडायझिंग एजंट कॅन ऑक्सिडाइज एनी रिड्युसिंग एजंट दॅट अपियर्स बिलो इट. म्हणजे SHच्या वरचे सगळे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट्स आहेत आणि हे जे ऑक्सिडायझिंग एजंट आहे फ्लोरीन सगळ्यात जास्त स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे, तो त्याच्या खालच्यांना काय करणार आहे, ऑक्सिडाइज करणार आहे. त्याच बरोबर विरोधी दुसरा रूल आहे, रिड्युसिंग एजंट कॅन रिड्यूस ऑक्सिडायझिंग एजंट दॅट अपियर्स अबाव इट. म्हणजे लिथियम बघितलं आपण सगळ्यात स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे, तो काय करणार आहे, त्याच्या वरच्या ऑक्सिडायझिंग एजंटला इझिली रिड्यूस करणार आहे. अशा पद्धतीनं आपली ही EMF सिरीज आहे.